नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान ही कुठल्या एका वर्गाची वर्णाची कधीही मक्तेदारी नाही. तुम्ही सगळे जिल्हा परिषद शाळेचे आहेत ना, मग तुमच्यातही गुणवत्ता आहेच की. म्हणजे मला नेहमी असं वाटतं या शिक्षण व्यवस्थेमधलं थोडा मी विनोदी कलावंत असल्यामुळे माझ्या उपरोधिक ह्याच्यात मला असं वाटतं की 1,00,000 रुपये वार्षिक फी भरणारा विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळेत काहीशे फी भरणारा विद्यार्थी यांना आपण पहिल्या दिवसापासूनच सामाजिक स्तरावर वेगळं करतोय का, याचा विचार सर्व बुद्धिमंतांनी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी जर इथूनच फाटे फोडले विद्यार्थ्यांना, ते पुढे एकत्र कसं येणार, हा मूळ विचार. पण आता तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हे काय लागलं आहे, कुठंतरी काय कार्यक्रम आहे शेजारी, काय मंगल कार्य आहे, त्यांना म्हणा इथंही मंगलच चालू आहे. मी गोडगे साहेबांना एक विनंती करेन, पुढच्या वेळेसपासून 2 गोष्टींना फाटा द्यायचा. एक म्हणजे बाहेर जे फटाके वाजतात ते बंद करायचे, त्याच्याऐवजी तेच पैसे या पोरांना दिले तरी चालतात, थोडे वाढवून दिले काय त्यांना नुसती शील्ड देण्यापेक्षा. हा जो खर्च आपण करतो विनाकारणच, एवढे बुके हार तुरे, ह्याच्यापेक्षा पुस्तकं आणि त्यांना काही धनादेश याचं सुविधा केली तर ते उत्तम होईल. तुमच्या या उपक्रमाच्या 4थ्या वर्षी ही सूचना मी माझ्या वतीने तुम्हाला करतो. नंदकुमार गोडगेंचं काम या प्रतिष्ठानच्या अंतर्गत त्यांच्या बंधूंचं काम हे खूप चांगलं आहे. खरं तर त्यांनी कोविड काळामध्ये सुद्धा प्रतिबंधक किट वाटलेले आहेत, ब्लँकेट्स वाटप केलेले आहेत, चारा वाटप केलेला आहे. सातत्याने समाजात ज्या गोष्टी घडत आहेत किंवा वृक्षसंवर्धन असेल, बऱ्याच ठिकाणी त्यांचं कार्य, काहीतरी समाजात चांगलं व्हावं असं वाटणारी ही मंडळी असतात. त्यांचं मुळात मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं आणि अशा उपक्रमांसाठी तर निश्चितपणे करावंसं वाटतं. जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी मी आज बोलणार आहे, त्यांनी माझ्या गोष्टी बारकाईनं लक्षात ठेवायच्या आहेत. आम्ही शाळेत असताना मी सुद्धा तुमच्यासारखाच गरीब कुटुंबातनं आलेलो आहे, ग्रामीण भागातनं आलेलो आहे. पण आमचे मास्तर एक गोष्ट सांगायचे नेहमी, मी ही नेहमी माझ्या भाषणात सांगतो. एक जपानी शेतकरी आपल्याकडं आला खेड्यात आणि त्याला एक आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत झोपलेला दिसला. तर तो जपानी शेतकरी थोडा प्रोग्रेसिव्ह माणूस होता, त्यांनी त्याला उठवलं. म्हणलं मित्र, हे मागं पसरलं आहे ते शेत कोणाचं आहे? हा झोपेतनं उठला, वैतागला होता. म्हणलं मग आपलं शेत आहे. अरे म्हणलं एवढं चांगलं शेत आहे, त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू म्हणला, त्याच्यात चांगलं बियाणं पेर. बरं त्याने काय होईल म्हणला? अरे चांगलं पाणी पुरवठा कर. त्याच्याने काय होईल म्हणला? अरे म्हणलं चांगले खतं कीटकनाशक वापर. त्याने काय होईल? तू जपानी म्हणला अरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर. त्याने काय होईल म्हणला? अरे म्हणलं तुझं पीक चांगलं येईल. मग काय होईल म्हणला? अरे म्हणलं उत्पादन वाढेल तुझं. त्याने काय होईल? अरे बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला. त्याच्याने काय होईल? अरे तुझ्याकडं खूप पैसा येईल. मग काय होईल म्हणला? अरे तुला आरामात राहता येईल. मग यो म्हणला आता काय करायला लागलो मी? पुन्हा झोपला. तर गोष्टीतला आळशी शेतकरी व्हायचं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यावर हे जे यश मिळवले आहे, ही फक्त सुरुवात असते, एवढं लक्षात ठेवायचं. इथे थांबायचं नाही. आपल्याला चांगले मार्क मिळून बक्षीस मिळालं की ती धोक्याची सूचना समजायची. त्याच्यातनं 2 गोष्टी होतात. एक तर पुढं आपलं सगळं झालं आहे आता शिकून असं वाटण्याची शक्यता असते, आणि जी हुशार विद्यार्थी असतात ते घरी गेले की ते बक्षीस बाजूला ठेवतात आणि आपल्या कामाला लागतात. त्या गटातल्या विद्यार्थ्यांमधलं आपल्याला व्हायचं. त्यामुळे आज आपलं कौतुक झालं, ही गोष्ट लगेचच उद्यापासून विसरून जायची. दररोज आपली पाठी पुसत राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. 2 पद्धतीचे विद्यार्थी असतात. आगाऊ विद्यार्थी असतात, उद्धट विद्यार्थी असतात. आम्ही आगाऊ विद्यार्थ्यांच्या गटातले. आगाऊ म्हणजे कसं की आमच्या आगाऊ विद्यार्थी आणि उद्धट विद्यार्थ्यांमध्ये फरक काय असतो? आगाऊ विद्यार्थी म्हणजे एखादा बंड्या नावाचा विद्यार्थी, मग तो आपला
एका पेरूच्या झाडावर चढला होता आणि ते खाली काका आले आणि ते म्हणले, बांड्या काय माझ्या पेरूच्या झाडावर कसं काय चढला रे? नाही म्हणलं काका माझी विट्टी अडकली ती काढायला लागलो. अरे ती विट्टी 6 महिन्यापासून तिथं पाहायला लागलो मी, तवाच का नाही काढली? नाही तवा पेरू कच्चे होते ना म्हणलं काका. हा आगावी विद्यार्थी झाला. उद्धट विद्यार्थी म्हणजे शाळेत आलेला विद्यार्थ्याला गुरुजी म्हणले, खरे पिंट्या काल का नाही आला शाळेत? ते म्हणलं का काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? ते म्हणले आज का उशीर झाला? पिंट्या म्हणला माझ्या भरोश्यावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करीत जा. ते म्हणले उद्या उशिरा आला तर तुझा कोंबडा करीन. म्हणला काळ्या रश्श्यात करा, झणझणीत करा जरा. हा उद्धट विद्यार्थी झाला. तर आपल्याला आगाऊ विद्यार्थ्यापुरतं ठीक आहे, आगाऊ विद्यार्थी क्युरियस असतो. आमचे इतिहासाचे मास्तर पाटील सर होते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचं आणि काय नालाय काय म्हणायचे रे तू, एवढं साधं उत्तर तुला येत नाही. एक थोबाडीत द्यायचे आणि म्हणायचे तुझं म्हणजे जन्माला आले मेले फुकटचा हेलपाटा झाला. तर आपण जन्माला आलोन मेलो असा फुकटचा हेलपाटा होऊ नये याची काळजी घेणं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि आज आपण ती खूणगाठ बांधायची की मी जन्माला आलो म्हणजे काहीतरी करण्यासाठी आलो आहे, चांगलं करण्यासाठी आलो आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. गोडगे साहेबांनी मागाशी व्यसनापासून लांब राहा असं सांगितलं. मला सांगा कुठल्या व्यसनी माणसाला आजपर्यंत कुठला पुरस्कार मिळाला आहे? त्याला एकच पुरस्कार मिळतो, तो म्हणजे हॉस्पिटलमधला अत्यंत तडफडून मृत्यू. त्यामुळे व्यसनापासून लांब राहायचं. व्यसनं चांगली लावता येतात त्याच्यावर विश्वास ठेवा. वाचनाचं चांगलं व्यसन आजच लावून घ्या. कारण माझ्यासारखा खेड्यापाड्यातला माणूस मुंबईमध्ये गेला ज्याला काही माहिती नव्हतं, कारण मी वाचलं होतं. पुस्तकं आपल्याला खूप मदत करतात. खूप पूर्वी माझ्या वाचनात वीणा गवाणकरांनी लिहिलेलं जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अशा नावाच्या एका वनस्पतीशास्त्रज्ञाचं पुस्तक आलं. एक होतं कार्व्हर नावाचं. तर गुलाम म्हणून विकला गेलेला हा कृष्णवर्णीय माणूस पुढे जगातला एक उत्कृष्ट असा वनस्पतीशास्त्रज्ञ झाला. त्यांनी टोमॅटोच्या खूप जाती शोधून काढल्या. त्याला नोबेल पारितोषिक मिळालं त्याबद्दल. त्याने आयुष्यभर वापरलेला कपडा हा फक्त 4.5 मीटर होता. तर जगामध्ये आपण आल्यानंतर असं काम करून जायचं तर आपले पायवाटा राहतील, तर आपल्या खुणा राहतील. आज आपले मेंढवणचे शहीद जवान मेजर रामदासजी बडे यांच्या सुविद्य पत्नीसुद्धा इथं आहेत. बडे साहेबांनी आपण सुखरूप राहावं, आपण सुरक्षित राहावं यासाठी काश्मीरच्या बॉर्डरवर स्वतःचं हौतात्म्य पत्कारलं. मला सांगा, देशासाठी आणि आपल्यासाठी काम करणारी ही वीर मंडळी आहेत म्हणून आज आपण आनंदात आहोत, सुखात आहोत. त्यांच्या नावानं आज गोडगे साहेबांनी पुरस्कार सुरू केला, त्याबद्दलही मी गोडगे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण चांगलं व्हायचं की वाईट हे कुणाच्या हातात असतं मला सांगा? बोला मुलांनो, जोरात सांगा. आपल्या हातात. आपल्याला संगती चांगली पाहिजे की वाईट हे कुणाला ठरवता येतं? आपल्या जवळपासचे मित्र जर आपलं जास्त कौतुक करणारे असतील तर त्यांच्यापासून लांब राहा. त्यांना फार शौक असतो, अरे तुझ्यात लई दम आहे, तू त्या वड्यात उडी मारू शकतो, माहिती, जा 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 मार उडी. ती जातं पळून आणि ते वड्यातलं जातं तसंच. त्याच्यामुळे असे मित्र लांब ठेवा. आपण गेल्यानंतर काय होतं हे मला माहीत नाही, पण समजा आपली देवाची भेट होतच असेल तर देवाने विचारलं का रे खाली काय केलंस, तर आपल्याकडे सांगण्यासारखं तर काहीतरी पाहिजे. 5 पोते तंबाखून 4 बादल्या चुना, एवढं पटकन कसं सांगता येईल? देवाला आपल्याला सांगता आलं पाहिजे मी प्रयत्न केला, मी हे जग माझ्या वतीनं माझ्या परीनं सुंदर करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही मुलं घडणाऱ्या वयात आहात, त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, इथं बसलेल्या मुलांना आयुष्यात कधी हुंडा घेऊ नका लग्नासाठी. जो हुंडा घेईल तो नामर्द असं लक्षात ठेवा. मी हे तुम्हाला अधिकारवाणीनं सांगतो, कारण मी हुंडा घेतला नाही लग्नात. आणि मुलींनीसुद्धा जे कुटुंब हुंडा मागतं त्यांच्या तोंडावर थुकान निघा लगेच तिथनं. कारण आपण आपली मुलगी स्वतःचं नाव बदलून ती त्या घरात जाते, तिला आपण लक्ष्मी म्हणतो, ती आपल्या मुलांना जन्म देते.
आणि तिच्याशी लग्न करताना भीक माग्यासारखा काय हुंडा घ्यायचा? आपल्या आईवरनं शिवी दिली तर आपल्याला राग येतो, पण ती आई स्वतःचं नाव बदलून आपल्यासाठी आपल्याला जन्म देते, आपल्या घरात येऊन, वेगळ्या घरात येऊन, वेगळ्या नावाने, म्हणून ती आपल्याकडे श्रेष्ठ आहे. आपल्या देशाचं नाव काय? भारत. हे पुल्लिंगी नाव आहे की नाही? पण आपण भारत माता म्हणतो. कशामुळे म्हणतो? कारण स्त्री शक्तीचं महत्त्व ओळखलेले आपण लोक आहोत. आज या सगळ्या गर्दीमध्ये मुलींची संख्या जास्त आहे, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. या मुलींनी पुढं होऊन खूप मोठं काम करावं आणि काही नियम ठरवता आले पाहिजेत, स्वतःशी घालता आले पाहिजेत. या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना राहताना आपण काय करतो आहोत याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे कसं घडतं? तर विचार आपला बदलला की आपली वृत्ती बदलते. विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो असा माझा विश्वास आहे. विचार काय करतो? एका गावात एक दिवस कार्यक्रम ठरला, एक कीर्तनाचा होता आणि एक लावणीचा होता. तर दोन मित्र होते गावात. तर ते लावणीवाला म्हणला चल लावणीला जाऊ, तो दुसरा म्हणला नको. टिळ्यावाला होता तो म्हणला नको, म्हणला महाराजाच्या कीर्तनाला जाऊ. दोघांमध्ये मतभेद झाले आणि मग टिळ्यावाला लावणीला गेला, टिळ्यावाला कीर्तनाला गेला, बिनटिळ्याचा लावणीला गेला. पण विचार कशी गंमत करतो बघा. टिळ्यावाल्याला थोड्या वेळाने महाराज आउट फोकस दिसायला लागला आणि त्याला वाटलं कोणती लावणी चालली असेल गाड्या. आणि तेच लावणीला बसलेल्या माणसाला ती बाई आउट फोकस झाली आणि तिला वाटलं महाराज काय सांगत असेल गाड्या. आपले आयुष्य बरबाद व्हायला लागलं असल्या नादात, आपण तिथं बसायला पाहिजे होतं. ज्या क्षणी तुमचा विचार बदलतो त्या क्षणी तुमची वृत्ती बदलते. आता आपण स्वतःसाठी काम करतो आहोत हे ठीक आहे, तुम्ही तरुण आहात. पण ज्या दिवशी आता जसं गोडगे साहेबांनी सांगितलं की त्यांनी एक चिठ्ठी दिली आणि 2035 साली तुम्ही इथं प्रमुख पाहुणे म्हणून या, त्यावेळी समाजासाठी काहीतरी करण्याचं एक भागध्येय तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि मी समाजासाठी चांगलंच करीन. सध्याचं युग हे चांगल्या आणि वाईटाच्या युद्धाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण चांगल्या गटात आहोत की वाईट गटात आहोत हे ठरवता आलं पाहिजे. म्हणजे एका जंगलात एक आग लागली होती आणि एक चिमणी चोचीतनं पाणी आणून त्या आगीत टाकत होती. तिच्या खूप खेपा झाल्यावर तिकडं बसलेला एक कावळा हसायला लागला आणि म्हणला तुझ्या पाण्याने थोडीच आग विझणार आहे. तर ती चिमणी म्हणाली आग विझेल की नाही मला माहीत नाही माझ्या पाण्याने, पण उद्या या गोष्टीविषयी लिहिलं जाईल तेव्हा माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, लावणाऱ्यांच्या नसेल. हे जास्त महत्त्वाचं. आपल्या सगळ्यांचं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असलं पाहिजे. तुम्ही साधा विचार करा, निसर्गाशी बोलणं आपण बंद केलेलं आहे. म्हणजे एखादा कारखाना असतो, त्यामध्ये यंत्र असतात, मग ती यंत्र रिनोव्हेट करण्यासाठी त्याचा घसारा मालकाने काढून ठेवलेला असतो. कारण ती यंत्र जुनी झाल्यावर तो नवीन रिनोव्हेट करतो. आपल्या घराचंही तसंच करतो ना आपण. घर जर जुनं झालं काही वर्षाने पैसे काढून रंगरंगोटी करतो, सगळं करतो. मग आपल्याला सातत्याने फुकट देणाऱ्या निसर्गाच्या घसाऱ्याचं काय, त्याच्यासाठी आपण काय करतो? हा विचार तुम्ही लोकांनी करायचा आहे. कारण एक पिढी अशी येणार आहे की जी तुम्हाला, मला तर वाटतं पुढच्या पिढीपासून वर्षश्राद्धच बंद होते. ते म्हणतील काय केलं हे नाही, कायला फोटो लावायचा ना हार घालायचा म्हणतील. झाडं जगवणं, झाडं लावणं. आता तुम्ही शिकता आहात, शिकता शिकता तुम्ही ही गोष्ट करू शकता. तुम्हाला जमेल तेवढी झाडं लावा आणि ती सगळी देशी झाडं लावायची. झाडाला फक्त 3 वर्ष सांभाळावं लागतं, त्याच्यानंतर झाड तुम्हाला सांभाळणार आहे. तुम्हाला ही सवय लागली तर उद्या तुम्ही किती झाडं लावाले हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही कुणाला झाड तोडू देणार नाही हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे विज्ञान शिकता, पण विज्ञानातून जे शोध लागले, विज्ञानाचं मला वाटणारा घोळ काय आहे, तर जो शोध लागला तो नेमका कोणत्या हातात जावा यावर विज्ञानाचं नियंत्रण नाही. तो शोध चांगल्याही हातात आहे, वाईटही हातात आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. तर आता विज्ञानाने गाडी शोधून काढली, त्यामुळे प्रवास सुलभ झाला. आपलं पटकन एका गावाहून दुसऱ्या गावाला जाता येता यायला लागलं. पण त्या गाडीमुळं इंधन संपत चाललं, प्रदूषण वाढत चाललं, अपघाताची संख्या वाढली. त्याच्या अनुषंगिक येणाऱ्या वाईट गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना चांगलं राहावं असं वाटतं, हे काही चुकीचं नाही आहे, पण आपल्याला किती गरजेचं आहे चांगलं राहणं ह्याच्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे.
कुठलाही शोध लागला की तो कुठल्या हातात जातो ह्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आज चंगळवाद, उपभोगवाद इतका वाढलेला आहे. त्यातून मग काय व्हायला लागलं, त्यातून स्पर्धा वाढली, ताणतणाव वाढले, एकमेकांविषयी हेवेदावे वाढले, त्याच्यानंतर हिंसाचार वाढला. तर समाजामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचा समाज निर्माण करायचा आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. मला सांगा, आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? कोण सांगते? आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय? आणि मग सुखाच्या विरुद्ध काय? आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे, सुखाला आहे. सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. आनंद आणि सुखामध्ये काय फरक आहे? तर सुख म्हणजे तुम्ही भर रणरणत्या उन्हातनं एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथं थंडगार AC चालू असेल तर आहा हा हा, किंवा तुम्ही खूप तहानलेले असाल आणि तुम्हाला कोणीतरी एक मस्त पाण्याची बाटली आणून दिली, ग्लास आणून दिला, तुम्ही प्यायला, आहा हा, ह्याला सुख. हा, हे खरं सुख असं म्हणतो आपण. आनंद म्हणजे काय? गोडगे साहेब जे उपक्रम राबवतात त्याला आनंद म्हणतात. मी इतरांसाठी कुठलीही अपेक्षा न करता जे काम करतो त्यातून मला मिळणारी जी भावना आहे त्याला आनंद म्हणतात. त्यामुळे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. जगामध्ये आनंद मिळवणं ही गोष्ट काय आहे? मी एखाद्याला मदत केली की त्यामुळे मला जे समाधान लाभतं त्याला आनंद म्हणतात. आपल्याबरोबरच इतरही लोक आनंदी होतील याची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी मगाशी जसं म्हणलं, आता आपला ग्रामीण भाग आहे, पण ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं काही नाही. आता ज्ञान हे सकल संपन्न आहे. आणि आमचे मास्तर सांगायचे की कसं आहे की त्या माकडाची टोपीवाल्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ना? त्याचा सेकंड पार्ट माहिती आहे का? मी सांगतो. टोपीवाला म्हातारा झाला आणि मग त्यांनी नातवाला आणलं बिझनेसमधले. तो म्हणला, हे बाग, ह्या टोप्या विकायला जाशील, जंगलात जाशील, नाश्ता करशील, दशम्या खाशील, तवा झोपशील, आपली खानदानी सवय म्हणला. आणि मग उठून बघितलं तर त्या माकडाने टोप्या नेल्या असतील. तेव्हा काय करायचं? त्यांना वाकडं दाखवायचं. मग ते वाकडं दाखवतात. मग त्यांना खडे फेकून मार, मग ते फळं फेकून मारतील. मग फळं काय, शेवटी टोपी टाक. मग त्यांनी टोप्या टाकल्या की त्या गुंडाळण बाजारात विकून ये. तो म्हणला, बरं झालं आजोबा, ट्रेड सिक्रेट सांगितलं तुम्ही बिझनेसचं. ती गेला जंगलात, जेवून जास्तच वेळ झोपला. मग उठून बघितलं तर माकडांनी टोप्या नेल्या होत्या. मग त्यांनी वाकडं दाखवलं, माकडांनी वाकडं दाखवलं, त्यांनी दगडं मारले, माकडांनी फळं फेकून मारले आणि फळं खाल्ले. शेवटी ह्यांनी टोपी टाकली आणि कुणीच टोपी टाकली नाही. ह्याला वाटलं आपली ॲक्शन कळली नाही ह्यांना. हा पुन्हा टोपी घालून झाडाच्या जवळ गेला, टोपी काढून टाकली तर कुणीच टोपी टाकली नाही. एक माकड खाली आलं, त्याच्या एक थोबाडीत मारली. त्याला म्हणलं, तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय? आजोबा सगळ्यांना असतात. ज्ञान मिळवणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. कधी ना कधी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान, आणि ज्ञानासारखी गोष्ट नाही. तुम्ही सर्व महापुरुषांचं चरित्र वाचा, त्यांनी सगळ्यांनी ज्ञानाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान आपल्याला सगळ्यांना असणं गरजेचं आहे. जेव्हा दोन ज्ञानी माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात सुसंवाद होतो. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी आला तर विसंवाद होतो. दोघं अडाणी असतील तर हाणामारी होते. तर आपल्याला सुसंवादी समाज तयार करायचा. म्हणजे एका गावात एक फुटबॉलची मॅच होती आणि एकाकडं 2 पास होते. तो मित्राला म्हणला, चल फुटबॉलच्या मॅचला. ते म्हणला, आपल्याला काय कळत नाही ढेकळं म्हणलं फुटबॉलमधलं. अरे चल म्हणला, सोपा गेम असतो, मी सांगतो, चहा पाचतो, तुला भजे खाऊ घालतो. ते म्हणतो, चल चहा भजेची सोय झाली, आपण जाऊ. मग तो जातो. तर मॅच सुरू व्हायला वेळ असतो. मग तो न कळणारा मग तो, सांग आता कसा असतो हा खेळ? तो मग तो सोपा असतो रे. हे बघ, ह्या मैदानाच्या 2 बाजूला 2 चौकोन आहेत, त्याला गोल म्हणतात. तो म्हणतो, आम्ही काय पागल आहेत का? चौकोनाला कसं काय गोल म्हणतात? अरे ते म्हणतो, तसं नाही, त्याच्यात पायाने असा बॉल मारला की गोल होतो. ते म्हणतो, आम्ही का गांजा पितो काय? बॉल आधीच गोल असतो, पायाने मारल्यावर त्याच्यात गेल्यावर कसा गोल होईल? आता असा जर माणूस भेटला तर तुम्ही वाद कसा घालणार आणि त्याला समजावणार कसं? त्यामुळं सुसंवादी आपल्याबरोबरचा माणूस असणं आणि त्याला समजावून सांगता येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही माणसं जन्माला येतात ते फक्त तिरकं जगण्यासाठी येतात. आयुष्यभर काहीही करत नाही, लोकांचा हेवा दावा करतात आणि एक दिवस जातात. पण आपणही जन्मतो तर आपण त्या गटातले आहोत का? तर नाही आहे. आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी आलोत का? तर निश्चित आलेलो आहोत.
मग आपण काहीतरी चांगलं करायचं. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या मास्तरांनी शिकवलं, ज्या आईबापांनी शिकवलं ते खरे ज्ञानी, म्हणजे आपल्यापेक्षा कायम ते ज्ञानी राहतील याचं भान ठेवायचं. आपण त्यांच्यापेक्षा सरापेक्षा मलाच जास्त कळतं अशी हुशारी कधीही करायची नाही. कारण तुमच्याकडे ज्ञान असतं, सरकडे असतं, मास्तरकडे असतं, ते अनुभवाचं ज्ञान असतं. म्हणजे एकदा IITचे 4 विद्यार्थी रात्री पार्टी करतात परीक्षेच्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवशी परीक्षेला उपस्थित राहू शकत नाहीत. मग ते त्यांच्या मास्तरकडे जातात आणि मास्तरला म्हणतात, आम्ही एका मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो याच्या, आणि येत असताना आमच्या गाडीचं थोडा प्रॉब्लेम झाला. म्हणलं गाडीचं टायर फुटलं, त्यामुळे आम्हाला सर येता आलं नाही, परीक्षा देता आली नाही. तर आम्हाला सर परीक्षा हा पेपर देऊ द्या, हा पेपर आमचा गेला तर फार आमचं नुकसान होईल. मास्तर म्हणले ठीक आहे, उद्या तुमची परीक्षा घेऊ, हरकत नाही. मग मास्तरनी दुसऱ्या दिवशी काय केलं, 4 वर्गात 4 चौघांना बसवलं आणि एकाच ओळीचा पेपर दिला. प्रश्न एकच होता सगळ्याला, गाडीचा कोणता टायर फुटला. त्यामुळे मास्तर नेहमी हुशार असतात हे लक्षात ठेवा. आपल्याला ज्यांनी शिकवलेलं आहे त्या गुरुजनांना, आपल्याला ज्यांनी जन्माला घातलेलं आहे त्या आईवडिलांना, त्यांचा सन्मान करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवा. कारण झाड कितीही वाढलं तरी शेंड्याला असं कधी वाटू नये की माझ्यामुळं झाड आहे. त्यांनी नेहमी मुळांचं भान ठेवावं. जोपर्यंत मुळं आहे तोपर्यंत झाड आहे, नाही तर तो शेंडा कधी खाली येईल. रामनगरकरांनी त्यांच्या रामनगरच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. आज तुम्हाला बक्षीस मिळालं हे प्रातिनिधिक बक्षीस असतं. त्यामध्ये त्यांनी एका यात्रेचा उल्लेख केला त्यांच्या गावातले. ते म्हणले ते यात्रेत दोरीवर डोलकाठी घेऊन कमरेला कासरे बांधलेला माणूस चालत असतो, तोल सांभाळत सांभाळत. ते कासरेंची टोकं जी असतात ते गर्दीतल्या काही माणसांच्या हातात असतात. त्या गर्दीला त्या माणसांचं भान नसतं, पण त्या वर चालणाऱ्यांना मात्र त्याचं सगळ्यांचं भान असतं. तर तुमच्या यशामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचं तुम्ही यशस्वी म्हणजे प्रातिनिधिक यशस्वी आहात. तुम्ही बक्षीस घेता ते प्रतिनिधी म्हणून घेता. त्याच्यामागे खूप जणांचे मदत सहकार्य तुम्हाला असतं, याचं भान कायमस्वरूपी ठेवा. आज गोडगे साहेबांनी तुम्हाला जे सांगितलं की काही वर्षांनी तुमच्यातल्याच कोणीतरी इथे येऊन बक्षिसं वाटायची आहेत. तुम्ही प्रशासनात गेला, तुम्ही जिथे कुठे जाल तिथे एक गोष्ट नियम लक्षात ठेवायचा की मी आयुष्यात एक पैसाही खाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपल्या गरजेचं काय आहे, कोविडसारख्या आजाराने आपल्याला सांगितलं ना, 2 वर्ष जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळी किती गोष्टी लागल्या आपल्याला. आपल्याला आपल्या जगण्याची किंमत कळाली ना, किती कमी गोष्टी आपल्याला लागतात. पण या चंगळवादाच्या नादामध्ये आपण ते वाढवत चाललेलो आहोत आणि त्या गरजा वाढवणं अतिशय चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की गाव कुठे, आता तामिळनाडूमध्ये एक वेदराणायम नावाचा जिल्हा आहे. तुम्ही सगळे सोशल मीडियावर असाल ना, यूट्यूब गुगल बघत असाल ते हे चेक करा. तिथे एक नालू वेदपती नावाचं गाव आहे. त्या गावाने असं ठरवलं की आपल्या सगळ्या गावाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं पाहिजे. कुणा एकाचं नाही, सगळ्या गावाचं. मग त्यांनी एका रात्री 80,000 सुरूची झाडं गावाच्या भोवतीनं लावली. एका रात्रीत 80,000 झाडं, एक दिवस एक रात्र. आणि त्यांचं गिनीज बुकमध्ये नाव गेलं. पण 2004मध्ये सुनामीचा जो महाप्रलय झाला तेव्हा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेलं तेवढं एकमेव गाव आहे. त्या 80,000 झाडांनी त्या महाकाय लाटा थोपवून धरल्या. निसर्ग तुम्हाला मदत करतो, पण निसर्गासाठी तुम्ही काय करता हा प्रश्न स्वतःला विचारत चला. आज आपल्याला ऑक्सिजन फुकट आहे, झाड फुकट आहे, झाडाची सावली फुकट आहे, पाणी फुकट आहे. आपली एकमेव संस्कृती जगातली अशी आहे जी पाण्याची, डोंगराची, वनस्पतींची, जनावरांची पूजा करते. कारण ते सगळे आपल्या आयुष्याचा घटक आहेत आणि महत्त्वाचे घटक आहेत असं आपण मानतो. तर आपण सगळ्यांनी या गोष्टीचं जाणीव आणि भान सातत्याने ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता मी तुम्हाला बोलता बोलता 4-5 गोष्टी सांगितल्या. एक तर तुमचं वाचन वाढावा, व्यसनं नको, हुंडा तुम्ही घेऊ नका तुमच्या लग्नामध्ये, संगत चांगली ठेवा आणि ह्यातून तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःच्या आयुष्याचं एक ध्येय ठरवा आणि ते ध्येय ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी
त्यासाठी परिश्रम करा. कुठलंही ध्येय सहज सुलभतेनं मिळत नाही. कुठल्याही एखाद्या माणसाला आपण यशस्वी झाल्यावरच बघतो, पण तो यशस्वी होईपर्यंतचा प्रवास आपल्याला माहीत नसतो. आज तुम्हाला मकरंद अनासपुरे यशस्वी म्हणून माहिती आहे, पण जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, संघर्ष करत होतो, तेव्हा मी तुमच्या आजूबाजूनं गेलो असतो तरी तुम्ही मला चहासुद्धा विचारला असता का? पण आज तुम्ही मला खाऊ घालता. यामध्ये खूप मोठा कालखंड आहे. तो कालखंड संघर्षाचा असतो. माझा कालखंड संघर्षाचा मुंबईतल्या 12 वर्ष होता. 1994ला मुंबईत आलो आणि 2006 साली मला पहिला नायक म्हणून सिनेमा मिळाला, कायद्याचं बोला. त्याआधी 12 वर्ष मी खूप स्ट्रगल केला. त्या स्ट्रगल पिरियडमधली एक गोष्ट सांगतो. मी राहायचो आमदार निवासात. कशामुळं तर फुकटात राहता येतं म्हणून. आणि तिथून जवळ एक NCPA नावाची संस्था होती, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, आणि तिथं आमच्या गावाकडचे वामन केंद्रे सर काम करायचे. आता वामन केंद्रे सर दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून निवृत्त झाले आणि त्यांना पद्मश्री मिळाली. तर वामन सर मला म्हणायचे, तू काय त्या आमदार निवासात असतोस रे, इथं येऊन NCPAच्या लायब्ररीत वाचत जा. मी म्हटलं सर माझ्याकडे पैसे नाहीत वर्गणी भरायला. ते म्हणले 25 रुपये वार्षिक वर्गणी, तुला नाही जमलं तर मी भरत जाईन, तुझे वाचायला ते. म्हणलं आपल्याला काय, इकडं पडत असतो तिकडं जातो. तर मी गेलो लायब्ररीत. तर पहिल्याच दिवशी लायब्ररी भयंकर आवडली मला. बाहेर असं समुद्र, मोठ्या काचांच्या खिडक्या, बसायला मऊ मऊ सोफे, थंडगार AC लावलेले आणि गोरीपान सुगंधित माणसं वाचत बसलेले. म्हणलं मलाही माहोल आवडला. सगळे घेतात म्हणून मी एखादं जाडजूड इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचो. कोण बघते वाचतंय का नाही, पानं पलटत राहायचं. एक दिवस मला तहान लागली म्हणून खाली आलो, तर असं एक मशीन होतं, एक छोटा पाईप होता. माझ्या आधीचा माणूस पाणी पिऊन गेला, माझा नंबर आला. मी धरला ग्लास तर पाणीच येईना. अरे म्हणलं ही काय भानगड आहे. तर मग एक आमचे मास्तर म्हणायचे, एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकली विचार करायचा. पण आमच्या लॉजिकची बोंब. त्या आबुराव बाबुराव असते, तर बाबुरावला प्रश्न पडते लॉजिक काय. त्या आबुरावकडे जातं, म्हणतं आबुराव हे लॉजिकली विचार म्हणजे काय भानगड आहे. आयला तुम्हाला लॉजिक माहीत नाही, शपथ माहीत. सोपं करून सांगतो. सांगा बरं, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. आणि म्हणलं कसं काय? तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असन, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असन, आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असन, आणि ती बाई तुमची कोण असन? तर बायको असन. मी तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न. आयला अशी परेशानी होय. निघाले बाबूराव. वाटेने त्यांना एक तात्या भेटले, 3 मुलं बायकोसहित चालले होते. त्यांनी त्यांच्यावर केला प्रयोग. म्हणले तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? तात्या म्हणले नाही कडे. आयला म्हणजे एवढी लेकरं झाली तर लग्न झालं होय तुमचं. आमच्या लॉजिकची ती बोंब. तर मी तेवढ्यात चाहूल लागली दुसऱ्या माणसाची म्हणून पाणी प्यायलो, असं तोंडबिंड पुसत भिंतीकडे बघत बसलो. बघितलं तर त्या माणसाला आलं पाणी. मी म्हणलं आले मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाहीत ते. आज म्हणलं आपण वाचनाचं राहू द्या, आपण हे पाण्याचं शोधू. मग मी नंतर बघितलं फट आहे का कुठं, 1 रुपया टाकायचा आहे का, काही तिरपा धरला ग्लास उलटा धरला. बऱ्याच वेळ खटपट केल्यानंतर पाणी आलं. आणि माझ्या लक्षात आलं की खाली एक पायाने दाबायची पट्टी होती, त्याच्यावर माझा पाय पडला आणि वरनं पाणी आलं. तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा पाऊण तास गेला. त्यामुळे हिरो व्हायला 12 वर्ष गेले. ह्यात मला कधी काही वावगं वाटलं नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हालाही खूप असे प्रसंग येतील, पण ते प्रसंग तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयुक्त का ठरतील, त्यावेळी तुमचं ज्ञान महत्त्वाचं आहे, तुमचा कॉमन सेन्स महत्त्वाचा आहे, तुमचा सिविक सेन्स महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीनं आपण वाढवायच्या आणि आपण समाजाला देणं लागतो याचं भान ठेवायचं. आता आपण बघा, इतकं गोडगे साहेब भाषणाच्या आधी 3 वेळा काय म्हणले, भारत माता की. हां, अजून जोरात, अजून जोरात. आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये घशामध्ये देशप्रेम आहे, पण ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे. त्याचं साधं उदाहरण सांगायचं झालं तर पान खाऊन घराच्या गादीवर पिचकारी मारा म्हणलं तर किती जण मारतील? हात वर करा. स्वतःच्या घरात पान खाऊन तुमच्याच गादीवर मारा. काही बोलायला लागलंय, घरात होय पिचकारी असते. आणि तेच तुम्ही बाहेर रस्त्यावर पचकन पिचकारी मारता. मग तो रस्ता कुणाचा आहे, मग ते गाव कुणाचं, मग तो तालुका कुणाचा, मग तो जिल्हा कुणाचा, मग ते राज्य कुणाचं, मग तो देश कुणाचा. देशप्रेम फक्त घशात नाही, माझ्या कृतीत आहे. आता तुम्हाला एक महत्त्वाचं तुमच्या पिढीला येणारं आव्हान काय, तर प्लॅस्टिकचा कचरा.
दुसरं आव्हान काय, ई कचरा. त्याचं तुम्ही काय करताय हे लक्षात ठेवा. बरीच मुलं कचरा, आता बरेच व्यावसायिक असे आहेत की त्या कचऱ्याचं रिसायकलिंगसाठी पाठवून ते करोडपती झालेले आहेत. पण तुम्ही हा कचरा दररोज, दर आठवड्यातला एक दिवस आणि दररोजचा 1 तास हा समाजासाठी देता आला पाहिजे. जर तुम्हाला हे जग चांगलं करायचं असेल तर. स्वतःपुरतं स्वतःचं घर चांगलं आहे, मस्त बंगल्यात राहतात आणि खाली उतरले की फचाक्कन खाली खड्डे आहेत, पाय गटारी आहेत उघड्या, तर काय उपयोग आहे तुमच्या त्या चांगल्या घराचं? ते कसं दिसतं ते? त्याच्याऐवजी आपण आपला परिसर नीटनेटका करू शकतो का, आपण एकत्र येऊन हे काम करू शकतो का, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही सगळे हुशार आहात, याच्यावर एक शिक्कामोर्तब झालं आहे, तर तुमचा एक ग्रुप करा सोशल मीडियाचा. त्याच्यावर कुठलेही गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज टाकू नका, देवाची चित्र टाकू नका, दररोज शुभ गुरुवार, तुमचा दिवस, आयुष्य म्हणजे समुद्रासारखं असले फालतू धंदे करत बसू नका. महत्त्वाचं काही आपल्या परिसरात करायचं आहे का, याविषयीचा इनिशिएटिव्ह आपापल्या ग्रुपमधनं सुरू झाला पाहिजे. छोटंसं गाव असलं तरी माझा गाव हाच माझा देश असं समजून सरपंचाने सुद्धा वागलं पाहिजे. तर तुम्हाला खूप साऱ्या त्यामधनं गोष्टी करता येतील. आजकाल विज्ञान तंत्रज्ञान वाढलेलं आहे, ते दुधारी शास्त्रासारखं. त्याचा चांगलाही वापर करता येईल. मग चांगला वापर करताना तुम्हाला किती चांगला वापर करता येतो ह्याचं भान ठेवा, याची जाणीव ठेवा, ते ज्ञान मिळवा. आणि मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करता आला तर माझं आजचं इथे येणं आणि माझं बोलणं यशस्वी झालं असं मी मानतो. आज मला या ठिकाणी बोलवलं, आमंत्रित केलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी गोडगे प्रतिष्ठानचे, डॉक्टरांचे, वकील साहेबांचे मनापासून आभार मानतो. मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि सर्वांची रजा घेतो. जय जवान जय किसान.